राज्यातील कृषी विक्रेत्यांच्या संघटनेकडून विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंद आंदोलनात पैठण तालुका आणि शहरातील कृषी विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सक्तीच्या कृषी धोरणाचा निषेध व्यक्त केला। आयोजित संपाला पैठण तालुका आणि शहरातील कृषी विक्रेत्यांनी आपले दुकाने 100% बंद ठेवून सहभाग नोंदवला। याबाबत पैठणच्या तहसीलदारांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। संबंधित कंपन्यांकडून खतांचा पुरवठा होत असताना असलेले लिंकिंग पद्धतीसह अनेक मागण्यासाठी राज्य कृषी विक्रेते संघटनेकडून शासनाच्या विरोधात सोमवार 27 एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पैठण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळून बंदला सुरुवात केली। शासनाच्या सक्तीच्या धोरणाबाबत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। कृषी असोसिएशनच्या वतीने पैठणचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पैठण पंचायत समिती कृषी अधिकारी यांना कृषी व्यापाऱ्यांनी निवेदने सादर करून याबाबत तातडीने मागण्या मान्य करून कारवाई करण्याची मागणी केली। निवेदन सादर करताना सुनील सेठ रावस, मनोज सेठ पहाडे, जितेंद्र पांडे, नगरसेवक महेश मुंदडा, पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे, अशोक चितलांगी, कृषी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरसाट, जाधव साहेब, सुसे साहेब, उमेश तट्टू यांच्यासह असंख्य कृषी सेवा केंद्राचे संचालक व्यापारी उपस्थित होते। पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा पैठण शहरात अत्यंत नावाजलेली प्रसिद्ध असलेली चिंतामणी सीड्स या दुकानाचे मुख्य मालक जितेंद्र पांडे साहेब आपल्यासोबत आहेत। पांडे साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजपासून आपण महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांच्या संदर्भात मागण्यांच्या संदर्भात आपण जो बंद पुकारलेला आहे बेमुदत बंद, तर या संदर्भात आपण जे आजपासून जे बंद पुकारलं आहे तर याला प्रतिसाद कसा मिळालेला आहे? आज आम्ही जे बेमुदत बंद महाराष्ट्रभर पाळला याच्यात 85,000 दुकाने सहभागी आहेत आणि सोबतच पुऱ्या भारतातल्या कृषी सेवा केंद्र यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तसेच संभाजीनगर जिल्हा तसेच पैठण तालुका पूर्ण कृषी सेवा कडकडीत बंद आहे। आज तुम्ही जर मार्केटला फिरलात तर तुम्हाला एकही कृषी सेवा केंद्र चालू दिसणार नाही। याचा सर्वांनी पाठिंबा दिला आहे आणि सर्व मार्केटमध्ये कृषी सेवा यांनी बंद ठेवलं आहे। तर दुसरा मुद्दा असा आहे साहेब की आपण जे काही मागण्या मांडलेल्या आहेत शासन दरबारी, ते या मागण्या प्रामुख्याने कोणत्या आहेत? याच्यात सर्वात पहिले लिंकिंग हा फार मोठा विषय आहे। महाराष्ट्र लेवलवरती युरिया व DAP व प्रत्येक खताबरोबर जे कंपन्या व ठोक विक्रेते लिंकिंग करत आहेत याच्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होत आहे। याच्यात सर्वात जास्त आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणजे लिंकिंग बंद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे गव्हर्नमेंटकडे आणि लिंकिंगमुळे शेतकऱ्याला नाईलाज जो माल घ्यायचा नाही तो पण सुद्धा माल घ्यावा लागतो आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ते महाग पडतं आणि त्याच्यामुळे विक्रेते आणि शेतकऱ्यांचं जे संबंध आहेत प्रेमाचे संबंध ते खराब होतात। त्याच्यामुळे शेतकरी आणि आमचं जे नातं आहे वर्षानुवर्ष 30 ते 40 वर्षापासून, मी आता स्वतः 20 वर्षापासून दुकान चालवतो। आमचं जे नातं आहे, आता बँकेत जर तुम्ही लोन घ्यायला गेलेत तर तुम्हाला 25 ते 30 ठिकाणी सह्या करा, डॉक्युमेंट करा, लोन करा, मॉर्गेज करा, इतकं असून आम्ही शेतकऱ्यांना ज्यावेळेस उधार खतं औषधी देतो त्यावेळेस कुठेही काही लिहून न घेता 1 मिनिटात देतो। तर ह्यामुळे शेतकऱ्यांचं आणि आमचं जे नातं आहे ते खूप चांगलं आहे, पण या लिंकिंगमुळे पुऱ्या भारतभर महाराष्ट्रभर शेतकऱ्याचं आणि कृषी सेवाचं आमचं व्यापाऱ्याचं नातं संकटात आलेलं आहे। यासाठी आम्ही सरकारला खूप वेळेस मागणी करत आहोत 3-4 वर्षापासून, पण याच्यावर सरकार प्रामुख्याने लक्ष देत नसल्यामुळे हे आम्ही आता बेमुदत बंद पाळण्यात येणार आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या कृषी सेवा पूर्ण बंद राहतील। बरं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण तालुक्यामध्ये जे काही दुकानं बंद झालेले आहेत आजपासून बेमुदत,
तर ते ग्रामीणपासून तर शहरापासून आपल्याला प्रतिसाद कसा मिळालेला आहे? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे पूर्ण महाराष्ट्रात 85,000 दुकाने आज बंद आहेत. पण पैठण, प्रामुख्याने पैठण तालुक्यात आज पैठणमधील 400 ते 500 दुकाने कडकडीत बंद आहे. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, प्रत्येक आमच्या ग्रामीण मित्रांना विचारून, सहकाऱ्यांना विचारून सांगतोय का एकही दुकान कोणत्याही खेड्यापाड्यात चालू नाही आहे. व पैठण शहरात सुद्धा एकही, आता आपण पाहिलं सगळे दुकाने पूर्ण कडकडीत बंद आहेत. बरं, असो आता या संदर्भात आपण आपल्या मागण्यांचे या संदर्भात प्रशासकीय लेवलवर कुठं निवेदन वगैरे दिले आहेत का? हे आम्ही सर्वात पहिले लोकप्रिय खासदार संदीपान पाटील भुमरे व आमचे लोकप्रिय आमदार विलासबापू भुमरेच्या कानावर टाकून आम्ही तहसीलदार मॅडमला, आमच्या पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याला, मंडळ अधिकाऱ्याला, यांना सर्वांना व आज आमच्या औरंगाबाद असोसिएशन कलेक्टर साहेबांना, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परवाना अधिकारी यांना सर्वांना प्रत्येक स्तरावर, मापदा महाराष्ट्र स्तरावर आणि आज आमच्या पुणे मापदा असोसिएशननी सुरुवात सगळ्यात प्रत्येक आमदाराला, प्रत्येक मोठ्या आपल्या कृषी अधिकाऱ्याला हे पत्र पाठवलं आहे. आम्ही निवेदन आमचं पाठवलेलं आहे व पूर्ण भारतभर हे आमचे निवेदन सगळ्या कृषी मंडळाला गेले आहे. आज आपण जे तहसील मॅडमला जे काही निवेदन आणि आवेदन सादर केलेलं आहे, तर या आपल्या आंदोलनामध्ये आपल्या असोसिएशनच्या वतीने प्रामुख्याने कोण कोण हजर होते? आज आम्ही निवेदन देताना आमचे तालुका अध्यक्ष उगले पाटील, नगरसेवक महेश मुंदडा, व्यापारी अध्यक्ष स्वदेश पांडे, सुनील शेठ रावस, मनोज पहाडे, उमेश तट्टू, नामदेव शिरसाट, अशोक व बरेच कृषी सेवा विक्रेते, माझे मित्र सर्व हजर होते व आम्ही सर्व तहसीलदार मॅडम, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती व सगळं यांना निवेदन पाठवले आहे. बरं, आपण शेवटचं आव्हान काय करणार? आम्ही सरकारला एकच सांगणार आहोत की लवकरात लवकर हे लिंकिंग व आम्हाला हे युरिया आणि DAP खतं FR म्हणजे दुकानापर्यंत पोहोच करण्याचं यांनी कडक निर्देश द्यावेत व दुकानदार व शेतकऱ्यांना या अडचणीपासून दूर करावं. आता लवकरच सीझन चालू होत आहे, लवकरच हंगाम चालू होणार आहे आणि या हंगामामध्ये सर्व परेशान होत आहे. आम्ही कृषी सेवासुद्धा इतके संकटात आलो आहे का ह्या परिस्थितीतून कसं निघायचं, कोणताही मार्ग सापडना. आम्ही तुमच्या चॅनलद्वारे सुद्धा सरकारला विनंती करण्याची इच्छा करतो की सरकारने याच्यावर ताबडतोब लक्ष ठेवून ताबडतोब आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला हे संप मागे घेण्यास करावं. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद सर.